पुढची बातमी, दिग्दर्शक रोहित शेट्टीचं घर असलेल्या इमारतीवर अज्ञातांनी गोळीबार केलेला आहे। शनिवारी मध्यरात्री रोहित शेट्टीच्या मुंबईतल्या जुहू येथील घर असलेल्या इमारतीवर गोळीबार करण्यात आलाय। या घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीये। या घटनेची आता गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आलाय। याआधी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आलेला होता आणि आता रोहित शेट्टीचं घर असलेल्या इमारतीवर नेमका कुणी हल्ला केला याचा तपास सध्या केला जातोय। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी 12 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा जुहू स्थित घरावर फायरिंग झालेली आहे, गोळीबार झालेली आहे। आपण इथे पाहू शकता शेट्टी टावर जे जुहूवर आहे। इथे मध्यरात्री 4 ते 5 राऊंड जी गोळीबारीची घटना आहे ती समोर आलेली आहे। क्राईम ब्रांच सध्या पूर्ण घटनेची जी तफ्तीश आहे ती करत आहे आणि इथे रोहित शेट्टी आपल्या कुटुंब सोबत राहतात। आपण पाहू शकता फायरिंगची जी व्हिज्युअल्स आहेत गोळीचे ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। फर्स्ट फ्लोअर आपण पाहू शकता जे काच आहे बाल्कनीचा त्याला क्रॉस करून गोळी जी आहे ती पुढे गेलेली आहे आणि या सर्व अँगलचे आता क्राईम ब्रांच आणि मुंबई पोलीस जे आहे ते पाहत आहे। इथे सीसीटीव्ही कॅमेराज आपण पाहू शकता। गेटवर जितकेही सीसीटीव्ही कॅमेरा आपल्याला दिसत आहे त्या सर्व फुटेज काढून मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांच जे आहेत आणि जवळपासचे जितकेही सीसीटीव्ही आहे त्या सर्व कॅमेराचे फुटेज घेऊन आता मुंबई पोलीस जे आहे ते इन्व्हेस्टिगेट करत आहे। इथे बॅरिकेडिंग केलेली आहे, सुरक्षा अजून वाढवलेली आहे। यामागे कोण होता, कारण की आपण असंच एक घटना सलमान खानच्या घरी पण पाहिलेली होती, तर यामागे आता कोण आहे या सर्व अँगलचे जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते मुंबई पोलीस करत आहे। कॅमेरा पर्सन योगेंद्र गुप्तासह नम्रता दुबे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.